पुढच्या बातमीकडे वळूया। एक महत्त्वाची बातमी येते आहे। सोनिया गांधी या काँग्रेस नेत्यांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। जाहीरनाम्यावर राहुल गांधी यांचा फोटो लहान छापला आणि त्यामुळे सोनिया गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे असं सूत्रांकडून कळत आहे। जाहीरनामा प्रसिद्ध झाला त्यावर राहुल गांधींचा फोटो छोटा आहे आणि त्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे सोनिया गांधी यांनी असं कळतंय। सोनिया गांधी आणि काँग्रेस नेत्यांवर ही नाराजी व्यक्त केलेली आहे। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण या सगळ्या विषयी बोलूया। प्रशांत, जाहीरनाम्यामध्ये जो कंटेंट आहे त्यावर सुद्धा विरोधकांनी टीका केली, तो विषय राहिला बाजूला। 72,000 विषयीची जी घोषणा राहुल गांधींनी केली त्यावर सुद्धा खूप ते ट्रोल झाले, तोही विषय राहिला बाजूला। सोनिया गांधींनी काँग्रेस नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे, ती म्हणजे फोटो लहान राहुल गांधींचा का छापला? नाही, ज्या पद्धतीने आपल्याला माहित असेल की काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती विरोधकांनी कडाडून टीका केली आहे, पण हा सर्व विरोध बाजूला राहिला आणि आपण उल्लेख केला की महत्वाचं म्हणजे जो मॅनिफेस्टो आहे, मॅनिफेस्टो ज्या तुलनेमध्ये नेत्यांची फोटो छापण्याची गरज होती त्यामध्ये खास करून काँग्रेस वर्तमान अध्यक्ष जे आहेत राहुल गांधी यांचा फोटो हा इतर नेत्यांच्या तुलनेमध्ये मोठा हवा होता असं सोनिया गांधींनी वाटते। त्याचमुळे सोनिया गांधींनी या संपूर्ण प्रकारावरती नाराजी व्यक्त केली। खास करून मॅनिफेस्टो कमिटीची आहे, त्या मॅनिफेस्टो कमिटीच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भात 11 वाजता पत्रकार परिषद होणार होती। खास करून एक स्पेशल ब्रीफिंग होती काँग्रेसची, ती देखील आता काँग्रेस पक्षाने या वादाच्या पार्श्वभूमीवर रद्द केल्याची माहिती प्राप्त झाली आहे। महत्वाचं म्हणजे काँग्रेस पक्ष मॅनिफेस्टोच्या प्रश्नावरती आणि खास करून राहुल गांधींच्या ज्या पद्धतीने त्यांच्या प्रतिमेला छोटं करण्याचा प्रयत्न ज्या करण्यात आला त्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने आता यावर लवकरच काँग्रेस कशा प्रकारे खुलासा करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सुवर्णा, नक्की प्रशांत, धन्यवाद। आपण ही सगळी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल। शक्यता कमी आहे की काँग्रेस नेते या संदर्भात जाहीर वाच्यता करतील, मात्र काय होतं हे पाहायचं।